जागृति आदिशक्ति निर्मल माँ कृपालिनी देती है जागृति आदिशक्ति निर्मल माँ कृपालिनी एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती देती है जागृति आदिशक्ति निर्मल माँ कृपालिनी एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती देती है जागृति देती है जागृति समझो दुनिया वालों इसको उठो जागृत हो सहज योग ज्ञान है कल्प वृक्ष समझो दुनिया वालों इसको उठो जागृत हो जाति धर्म नस्ल की दीवारें तोड़ दो आओ आदि शक्ति की शरण ले लो देती है जागृति आदि शक्ति निर्मल माँ कृपालिनी एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती देती है जागृति देती है जागृति चैतन्य लहरी जिसको रूह कहा गया है कुरान में इसको कहते हैं चैतन्य लहरी जिसको रूह कहा गया है कुरान में इसको हर किसी ने कहा है पहले खुद को जानो खुद को जानना है तो ये निर्मल ज्ञान लो देती है जागृति आदि शक्ति निर्मल माँ कृपालिनी एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती देती है जागृति देती है जागृति ज्ञान निर्मल माने सहज में हमें दिया व्यर्थ क्यों भटकता है आजा आजा तू भी आ ब्रह्म ज्ञान निर्मल माने सहज में हमें दिया व्यर्थ क्यों भटकता है आजा आजा तू भी आ श्री निर्मल माँ है अति करुणामयी सहज योग का कोई विकल्प नहीं देती है जागृति आदि शक्ति निर्मल माँ कृपालिनी एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती देती है जागृति
जागृति, आदि शक्ति निर्मल माँ कृपालिनी, एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती, देती है जागृति। आदि शक्ति निर्मल माँ कृपालिनी, एक पल में सभी चक्र कुंडलिनी भेदती, देती है जागृति, देती है जागृति। बेफिक्री का आलम बना है, आपकी महफिल है ये, आदमी सालम बना है, आपकी रहमत है ये। बेफिक्री का आलम बना है। हर दौर लम्हा थम कर पाकीज़गी में ढल रहा, हर दौर लम्हा थम कर पाकीज़गी में ढल रहा, आया अब नूर जो छा रहा है, आपकी फितरत है ये। बेफिक्री का आलम बना है। रंग हम सबका जो बदली, आपकी ज़र्रे साया में। रंग हम सबका जो बदली, आपकी ज़र्रे साया में। सर झुका कर यूं कहेंगे, आपकी
माझे नाव एकच मिनिट. नमस्कार, माझे नाव कुमारी प्राची निळकंठेश्वरात. मी आपल्या वाईची विद्यार्थिनी. सकाळी मी इकडे दर्शनासाठी आली होते, तेव्हा ते काका म्हटले इकडे एक ध्यानधारणा आहे, माताजींचं एक सभा होती तिथे. ते म्हणे ध्यानधारणा करू, परंतु मला स्पर्धेला जायचं असल्यामुळे माझ्या मनात अतिशय गोंधळ होता. म्हणजे मी घाबरलेलेच ऍक्च्युली, कसं होणार काय होणार. परंतु ते काका म्हणे एकदा ध्यानधारणा करून तर बघ काय इफेक्ट जाणवतो तुला. म्हणून म्हटलं मी इथे बसले, पण तरी पण माझं मन असं स्थिर नव्हतं. मला कधी एकदा तिथे जाते, कधी एकदा पोचते, असं सगळं चाललेलं. पण नंतर मी तो ध्यानधारणा केला आणि मला खरंच सांगते खूप छान अनुभव आला. आणि हे बघा मला बक्षीस सुद्धा भेटलं. अगदी छान अनुभव भेटला आणि खरंच पुढे कंटिन्यू पण करते असं मी सांगते. धन्यवाद. आम्ही त्यांना विचारलं की का आम्हाला असं कळलं की हा गणपती हळूहळू खाली चाललाय. अजिबात नाही हो हे म्हटले, काय ऐकता तुम्ही. ते म्हणाले हा गणपती आशीर्वाद देत नाही, हा युद्धाला निघालेला गणपती. हा युद्धाला निघालेला आहे, त्याच्या हातामध्ये सगळे ते त्रिशूल वीट आहे, भालाय. तो युद्धाला निघाला म्हणे तो त्याचं वाहन आहे. उंदीरावर ते चाललाय म्हणे. तो आशीर्वाद देणारा गणपती, आशीर्वाद त्याचा देणारा हात पण गणपती बघा नाही. म्हणे. आणि लोकांना हे माहिती नाही. लोकांना माहिती नाही. आणि आशीर्वाद आपल्याला बघा श्री माताजी ही नवीन माहिती देतात. आशीर्वाद देणाऱ्या मूर्ती अशा असतात. तो तसा गणपती नाहीये. हा युद्धाला निघालेला. हे श्री माताजींनी आपल्याला संदेश दिलाय, आपल्याला सगळ्यांना युद्ध करायचंय. आपल्या स्टँडी आहेत ना, आपल्या तलवारी आहेत आणि आपल्याला युद्ध करायचंय, कारण हे घोर कलियुग आहे. आणि तुम्हाला गंमत माहितीये का, हे दादा आम्हाला म्हटले आपल्याला तिकडे जायचंय. ते म्हणते मी तुम्हाला इकडे म्हणलो होतो, हे दादा गेले, ह्यांच्या मागे आम्ही बळच करून गेलो. तुम्ही कुठे चालला, त्यांना मी खुणवलं तुम्ही पण चला. आणि मग त्या दादांना म्हटलं आम्हाला खरी स्टोरी याची सांग. ते आपल्या वाईटला कोणालाही ते म्हणले रस्त्याने सगळी इथली मंदिरे केली, रस्त्याने केलेले पेशव्यांचे रस्ते त्यांनी रस्त्याने केलेले आहेत. आणि हे कोणाला माहित नाही, हा गणपती आशीर्वाद देत नाही, आशीर्वादाचे हाताशी असतात. त्याच्या हातात सगळी शस्त्र आहे, तो युद्धाला निघालाय आणि उंदरावरती बसते. आम्ही म्हटलं पण ते एका दगडात हे सांगितलं, ते सांगितलं. म्हटलं पण हा युद्धाला का चालला. म्हटले तेव्हाच्या काळात त्यांचं काय नियोजन होतं आपल्याला नाही माहिती. म्हटलं बरोबर आहे, ते परमेश्वरी संकेत आहेत की आज आपल्याला त्या गणेशांपर्यंत पाठवलं. ह्याच्या मागे मोठं कारण. आणि तुम्ही वाईच्या गणपतीबद्दल तर काय बोलायलाच नको. म्हणले हा गणपती जर नसता तर ही चैतन्यमयी जागा झालीच नसती. पहिली गोष्ट असंच सांगितलं, चैतन्यमयी. या गणपतीच्या देवळामुळे चैतन्य आहे. तुम्हाला किती चैतन्य जाणवणार. काय म्हणजे फ्लोर दिसते आहे ना. म्हणजे खूप छान वाटलं आज खरंच. मी तर एवढ्या जागृत त्यांनी आम्हाला सांगितलं की हा युद्धाला निघालेला. हो हो, काय सुंदर म्हणजे माताजी. आणि दाहोदरे काकूंना त्यांच्याकडे आले आणि केंद्रे काकूंकडं आम्ही गेलो होतो त्यावेळेला. केंद्रे काकू माहिती असते ना सगळ्यांना, ब्रह्मपुरीच्या पूजा. तर हो, तर केंद्रे काकूंच्या घरी गेले होते. आणि ब्रह्मपुरीला आम्ही श्री माताजींच्या बरोबर मीठपाणी सुद्धा केलं. आणि गणपतीला पूर्वी कसं असतं, 8-8 दिवस अयोध्या उरकायचे नाही. आता तसं नाही. आता प्रत्येक जण हॉटेलमध्ये राहायला. हो की नाही. फार वेगळं आहे आणि खूप वेगळं आहे. काय नाही, प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन चेहरे दिसतात, पण ते मीठपाणी करतात का नाही आपल्याला माहिती होतं. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस सेंटरला जाताना पण सगळ्यांनी मीठपाणी करायला हवं, माहिती आहे का. नंतर काही त्याचा उपयोग नाही. मी तर सांगताना मी ह्या व्यापारात 3 वेळा मीठपाणी करत असते. सकाळी एकदा त्यांनी 4चं तर ध्यान माझं फेरीत चुकलं. त्याच्यामुळं मिळत गेलं सगळं.
व्यवस्थित जर आपण प्रोटोकॉल नीट पाळले तर त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळतात. नाही 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 ठीक आहे. म्हणजे काय कसं असतं बघा है ना. माझं तिथं वेगळंच आहे. बघा आता मी तुम्हाला आत्ता माझा अनुभव सांगते. मी इथे ह्या बायकांवर दुकान सोडून गेले. माझी एक बाई आहे कामाची आणि ती दमेल ही करते मुलगी सहजोग पण उडतच असं. मी जाऊ दे तोपर्यंत ह्यांनी कमवलं नाही असं नाही. पण मी आल्यानंतर जे काय झालं गिऱ्हाईकचं काय विचारायला बघा. तिथे हळद पण संपली. दुकानातला पण बराच माल संपला. त्या आपल्या सहयोगांनी पण घेतला बराचसा. पण बाहेरच्या पण गाड्या उभ्या राहत्या. का मग आमची ती संगीता पण म्हणली काम करणारी मी आल्यानंतर काय एवढा फरक पडला. म्हणजे हे नॉन सहयोगांना कळलं पाहिजे सगळ्या गोष्टी की काय हे का होत आहे असं. आम्ही कुठे आता आमचे मिस्टर होते ना त्यावेळेस आता ते गेल्या वर्षी त्यांचं युरिन इन्फेक्शन झालं ते गेले. त्याच्यानंतर आम्ही जायचं फलटणच्या पूजेला जायचो, ब्रह्मपुरीला जायचो, तिकडं जायचं. तर गिऱ्हाईक आलं एक ह्याचं लाकडाचं. तर ते म्हणले 3 लाखापर्यंत होईल म्हणजे एवढं होईल तुमचं पेमेंट. तर आमच्या ह्याने गाडीला स्टार्टर मारला. मी म्हटलं की अहो 3 लाखाचं गिऱ्हाईक जाईल. ते म्हटले तू गिऱ्हाईक करत बस मी गाडीला स्टार्टर मारलाय मी जाणार आहे फलटण. अक्षरशः त्यांनी गाडी पण थांबवली. त्याला यायचं असेल तर तो उद्या येईल. मी काय उतरत नसतो म्हणले गाडीतून. मग गाडीतून उतरलेच नाही. मग मी पण बसून राहिले गाडीत. म्हणजे चला म्हणजे माझा मुलगा काय म्हणाला मला की माझा मुलगा काय म्हणला पप्पांनी एवढं गिऱ्हाईक सोडलं म्हणले. मला त्यांनी नंतर सांगितलं फोन करून असं का केलं. तर ते म्हणले उद्या कळेल तुला काय केले. उद्या सकाळी 9 वाजता तो माणूस आला. म्हणजे गिऱ्हाईक तर गेलं नाही आणि आपण श्रीमाताजींच्या चरणी सोडून गेलो. आणि असं पण नाही की मला गिऱ्हाईक पाहिजे म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला चालतो एवढं. श्रीमाताजींनी खूप दिले पण मला खूप दिले. आता काय सांगू त्यांचं त्या ह्याचा तर बायपास झाली ना त्यांची त्यावेळेस तर 3 दिवस शुद्धीवर नव्हते. हे तर उदाहरण खरंच म्हणजे खूप ह्याच्यासारखं आहे. मग मला म्हणणं सगळे डॉक्टर म्हणले की 3 दिवस झाले काकू आता कसं काय व्हायचं. आता देवच येणार आहे वाचवायला. आमचे घरातल्या सगळे डॉक्टर होते ते. मग ठीक आहे म्हणलं अजून आपण 1 दिवस वाट बघू. आणि त्याच रात्री मी ज्यावेळेस म्हणले वाट बघू त्यावेळेस त्या दिवशी काय झालं रात्री श्रीमाताजी पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये त्यांच्या अशा पायावर त्यांनी हात फिरवले असे. आणि मग फिरवल्यानंतर त्यांना अशी जाग आली आणि ते बघतात सगळीकडं तर ICU मध्ये असे. मग दुसऱ्या दिवशी मग आम्हाला सगळ्यांना सांगायला मला श्रीमाताजींनी उठवलं होतं. म्हणजे बघा केवढं म्हणजे आमच्या सगळ्या घरादाराला श्रीमाताजींनी इतकं वाटेल. पण आता शेवटी कसं असतं जोपर्यंत आयुष्य असतं तोपर्यंत माणसाचं हे असतं असं आपण पण एक्सेप्ट करायला हवंय नाही का. मला खूप वाईट वाटलं. आता मी खूप खुश आहे की एवढा त्रास होत होता त्यांना युरिन इन्फेक्शनचा खूप त्रास होत होता. त्याच्यापेक्षा ते सुटले ना बरे झाले. खूप त्रास व्हायचा त्यांना. प्रत्येक वेळेस मला दवाखान्यात येऊन ॲडमिट करायला लागायचं. कुठं सह्याद्री हॉस्पिटल. पण त्याच्यानंतर आणि शेवटी सांगते आम्ही ज्यावेळेस दवाखान्यात होतो ना त्यावेळेस काय झालं त्यांना कळलं होतं साधारणपणे माझं आता काय मी राहणार नाही जिवंत. मग त्यांनी माझा असा हात हातात घेतला आणि म्हणले मी आता जाणार आहे सुनीताकडे. आणि असं केलं अशी पप्पी वगैरे घेतली माझ्या हाताची आणि म्हणले आता तू सगळे कार्यक्रम इथं करायचे. कुठलाच कार्यक्रम मिस नाही करायचा. मी जसा करत होतो ना तसंच माझ्या मागे करायचं. त्यांनी त्यावेळेस त्यांना कळालं होतं सगळं.
आणि मला पण आणि 31 डिसेंबरला आपल्याकडे मोठा कार्यक्रम असतो शेवटच्या दिवसाचा. सगळे म्हणजे सातारा जिल्ह्यातली लोक येत असतात आपल्याला. तर त्यांनीच हा कार्यक्रम सुरू केला, खूप वर्षापूर्वी केला हा कार्यक्रम. मग झाला आमचा कार्यक्रम त्या वर्षी. म्हणजे ते गेले 2-3 महिन्यापूर्वीच गेले ते आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिना आला. मग मला सगळ्यांनी वेळच मिळलं की 3 महिने पण नाही झाले आणि हिनं काय असं कार्यक्रम ठेवला एवढा, म्हणजे कशासाठी ठेवला आहे. नंतर मग मी सांगितलं होतं मला की सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. मी गेलो आलो काही नाही म्हणायचं बरोबर. म्हणजे त्याला त्यांनी खूप स्ट्रॉंग बनवलं होतं दवाखान्यात. सगळी तयारी करून ठेवली होती. आणि हे पण हे तुला सांभाळायचं आहे सगळं. मुलाला पण म्हणजे हे करायचं.